IMP क्वेश्चन सिरीज स्टेट बोर्ड साठीचा आज 8वा प्रश्न आपण बघतो आहोत। प्रश्न असा आहे, डिराइव्ह अँड एक्सप्रेशन फॉर लेंथ ऑफ सेकंड पेंड्युलम। सेकंड पेंड्युलमच्या लेंथ साठीचं डेरिव्हेशन मिळवा। मग आपल्याला माहिती आहे की जेव्हा या सिंपल पेंड्युलमला त्याचं एक ऑसिलेशन पूर्ण करायला 2 सेकंद वेळ लागतो त्याला आपण सेकंड पेंड्युलम असं म्हणतो आणि त्याची जी लेंथ आहे त्याचं डेरिव्हेशन आपल्याला मिळवायचंय। मग आता सिंपल पेंड्युलमचा जो पिरियड असतो ना तो असतो t बरोबर 2 पाय अंडर रूट ऑफ l बाय g। आता जेव्हा आपण t बरोबर 2 टाकणार आहे ना इथं तर त्यावेळेस या फॉर्म्युल्यामध्ये इथं ls लिहायचं, म्हणजे इथून सेकंड पेंड्युलमची लेंथ सुरू झाली। आता हे 2 आणि हे 2 दोन्ही साइडचे कॅन्सल झाले आणि मग आता ls जर पाहिजे आहे तर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स दोन्ही बाजूचा वर्ग केला। मग आता बघा ls बाय g आणि म्हणून आता ls साठी इक्वेशन अरेंज केलं आणि ही ls म्हणजे सेकंड पेंड्युलमची लेंथ आहे। मग ls दॅट इज इक्वल टू g डिव्हायडेड बाय पाय स्क्वेअर। समजलं का? एवढं सोपं डेरिव्हेशन आहे आणि तुम्हाला न्यूमरिकल जर आलं तर आपल्याला माहितीये की ह्या अर्थच्या इक्वेटरवर g ची किंमत 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते आणि पोलवर g ची किंमत 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते। इथून इथपर्यंत कोणतीही g ची व्हॅल्यू देतील आणि तुम्हाला सेकंड पेंड्युलमची लेंथ काढायला न्यूमरिकल विचारतील। थेरी आली तर थेरी लिहा, न्यूमरिकल आलं तर न्यूमरिकल लिहा। समजलं? जर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। For more useful tips and tricks, keep watching Wings of Physics. Thank you very much.